नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण करतो आहोत शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत. साधारणतः आपण पाहतो की आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण आपण पाहतो की साधारणतः महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या प्रवेशाबाबत असेल, मनसे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष होणार का, या सगळ्यावरती आता चर्चा रंगलेल्या आहेत. कारण ज्या प्रकारे निवडणुका आपण पाहतो आता आपल्याला एकंदरीत तोंडावर येताना पाहायला मिळत आहेत. सध्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका जरी होत असल्या तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवरती ही भेट जी आहे ती महत्वाची मानली जात आहे. एकीकडे कौटुंबिक भेट आहे, मग यामध्ये बऱ्याच भेटीगाठी आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये राजकीय भेट आणि युतीची चर्चा नेमकी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यामुळे आजची ही साधारणतः आपण पाहतोय जवळपास आता वाजलेले आहेत ते म्हणजे 12 आणि या 12 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे हे थेटपणे शिवतीर्थावरती ज्या प्रकारे दाखल झालेले आहेत, आपण ही दृश्य सगळी पाहतात त्या ठिकाणी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत, या पार्श्वभूमीवरती निश्चित आपण पाहायला गेलं तर ही भेट अत्यंत महत्वाची सुद्धा मानली जात आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय सातत्यानं भेटीगाठी या दोन बंधूंमध्ये, ठाकरे बंधूंमध्ये होताना पाहायला मिळत आहे आणि आताची जी भेट आता पाहतोय आपण ही जी होताना पाहायला मिळत आहे, या भेटीमध्ये कुठेतरी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती युतीची घोषणा होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या पाहतो की आज आपण पाहायला गेलं तर आज 27 नोव्हेंबर आहे आणि आजच्या दिवशी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले असून एकंदरीत नेमका कोणत्या विषयांवरती चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण आपण पाहतो की गेल्या 2 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची सुद्धा भेट घेतली होती. त्यांनी सुद्धा त्यांच्या साधारणतः पाहायला गेलं तर त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा केली होती आणि ज्या प्रकारे सध्या महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यावरून ज्या प्रकारे दुमत तयार होताना पाहायला मिळत आहे, यावरून सध्या आत्ताची जी भेट आहे ती महत्वाची मानली जात आहे. कारण उद्धव ठाकरे मध्यस्थी करत महाविकास आघाडीमध्ये मनसेला समावेश करून घेणार का असा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे. का आता महाविकास आघाडीमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसचा मनसेला विरोध होताना पाहायला मिळत आहे, कारण ज्या प्रकारे दडपशाही असेल, कायदा हातात घेणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाणार नाही असं ज्या प्रकारे वर्षा गायकवाड काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि खासदार ज्यांनी म्हटलं होतं, या पार्श्वभूमीवरती आता मनसेकडून काय निर्णय घेतला जातो का, महाविकास आघाडीचा विचार मनसेकडून केला जातो का, हा सुद्धा सवाल तितकाच महत्वाचा आहे. मात्र सद्यस्थितीत ज्या प्रकारे आपण पाहतोय उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत, आता वेगळी युती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या राज्यातील वातावरण पाहायला गेलं तर नैसर्गिक युती म्हटलं तर ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर महायुतीमध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, यामध्ये ऍड झालेले आपण पाहतो घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आहे. यासोबतच आपण पाहतो सोबत विरोधकांमध्ये जी महाविकास आघाडी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाहायला मिळत आहे, यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशा या 2 युती आघाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आता यामध्ये तिसऱ्या युतीची घोषणा होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ही घोषणा म्हणजे 2 ठाकरे बंधूंची असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. साधारणतः सध्याची दृश्य आपण पाहत असाल, या ठिकाणी सध्या शिवतीर्थ निवासस्थानी आपण पाहतोय की सध्या पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत. सध्या आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सध्या ज्या प्रकारे आपण पाहतो इकडची सगळी ही दृश्य पाहतो, या ठिकाणी सध्या शिवतीर्थ येथे ज्या प्रकारे उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत, त्यामुळे आता नेमकी त्यांच्यामध्ये चर्चा ही कोणकोणत्या विषयावरती असेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तर यासोबतच आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आता उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत त्यामुळे चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे. कारण ज्या प्रकारे अनेक मुद्दे हे सध्या या 2 ठाकरे बंधूंच्या माध्यमातून घेतले जाताना पाहायला मिळत आहे. मुळामध्ये मराठीचा मुद्दा असेल जो निश्चित पहिला मराठीच्या मुद्द्यावरून हे 2 ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि मराठीच्या मुद्द्यांवरून 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांच्यामधील कौटुंबिक भेटी असतील, भेटीगाठी असतील, या सातत्याने वाढताना आपण पाहिल्या आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये भेट होताना पाहायला मिळत आहे. मुळामध्ये जवळपास 10हून अधिक भेट त्यांच्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या शिवतीर्थाबाहेर आपण शिवतीर्थाबाहेरील परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की उद्धव ठाकरे यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंची गाडी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पार्क असल्याचं पाहायला मिळत आहे. ती गाडी सुद्धा तिकडे असून त्यांची राज ठाकरे यांची भेट जी आहे ते
उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून घेतली जात आहे। आणि साधारणतः आपण पाहायला गेलं तर एकीकडे ह्यांची भेट घेतली जात असून दुसरीकडे युती संदर्भात नेमकी काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे युती आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मनसे ही समावेश करणार का असा सुद्धा सवाल आहे। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहायला गेलं तर या प्रकारे आपण पाहतोय की एकंदरीत आता ही जी काय भेट घेतली जात आहे या भेटीच्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं तितकंच ठरणार आहे। कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर आता एकंदरीत पाहतोय की ही भेट ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अत्यंत भूमिका ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण घेताना पाहायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये बॉम्बे असेल, मुंबई असेल, IIT बॉम्बे असेल याचा सुद्धा मुद्दा होता। भाजपचे केंद्रीय मंत्री असतील त्यांच्या विरोधामध्ये राज ठाकरे यांनी लिहिलेली पोस्ट असेल, यानंतर मुंबईच्या मुद्द्यांवरती असेल, उद्धव ठाकरे यांनी सातत्याने उठवलेला आवाज असेल, आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका होतात त्यावरती ठेवींचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती आता चर्चा रंगू लागलेली आहे ती म्हणजे ही युती दोन ठाकरे बंधूंची नेमकी होते का, त्या संदर्भातली चर्चा आज शिवतीर्थ निवासस्थानी होते का, अशा विविध चर्चांना आपल्याला उदाहरण आल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान या सगळ्यामध्ये आता उद्धव ठाकरे साधारणतः पाहायला गेलं तर हे भेटीसाठी आलेलेच आहेत राज ठाकरेंच्या। यामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर युती आहे, महाविकास आघाडीतील प्रवेश आहे, यासोबतच जागा वाटपाचा एकंदरीत मुद्दा आपण पाहायला गेलं तर तो सुद्धा महत्त्वाचा आहे। कारण महापालिका निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचा समावेश झाला तर जागाचं वाटप कसं होणार, मनसेला किती जागा मिळणार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना किती जागा मिळणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सध्या आपण ज्या परिसरामध्ये उभे आहोत त्या ठिकाणी शिवतीर्थ म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा असं जर विचार करायचं झालं तर जितकी ताकद ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे, ज्यामध्ये शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल यांची ज्या प्रकारे ताकद आहे तितकीच ताकद ही मनसैनिकांची सुद्धा आहे। मनसेनेचे नगरसेवक सुद्धा आहेत, यामध्ये मनसेचा झेंडा सुद्धा आपल्याला बालेकिल्ला असेल हे अनेक ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र अशा ठिकाणी कोणाचा उमेदवार द्यायचा हा सुद्धा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर विधानसभेचा जर आपण विचार करायला गेला तर या ठिकाणी राजपुत्र म्हणजे अमित ठाकरे हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते। पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं ते जात होते। त्यांच्या समोर एक अनुभवी आपण पाहायला गेलं तर एक अनुभवी उमेदवार म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर होते। तर आता नवनियुक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांचं आव्हान होतं। मात्र आता या सगळ्यानंतर या निवडणुकीनंतर पाहायला गेलं तर या दादर माहीम प्रभादेवी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार म्हणजे निश्चितच ज्या प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे दादर प्रभादेवी परिसर, त्यानुसार या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक का मनसेचे नगरसेवक उभे राहणार हा सुद्धा सवाल आहे। यासोबतच या ठिकाणी भाजपनं सुद्धा आपली ताकद जी ती वाढवल्याचं पाहायला मिळत आहे। या मतदारसंघाबाबत आपण बोलायचं झालं तर भाजप सुद्धा आपली ताकद वाढवत आहे, भाजप सुद्धा तयारी करत आहेत, तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपचा चालू आहे। तर सोबतच आपण पाहायला गेलं तर शिवसेना सुद्धा त्यांच्या परीनं तरुणाई असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वसामान्यांच्या समस्या असतील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र आता या दोन ठाकरे बंधूंबद्दल बोलायचं झालं तर एकीकडे विधानसभेतील लढाई पाहिली तर राजपुत्र विरोधात आपण पाहायला गेलं तर दोन्ही शिवसेनेचे उमेदवार होते। मात्र आता या परिस्थितीमध्ये जागा वाटपाचा जर मुद्दा आला चर्चेला तर जागा वाटपामध्ये कशा प्रकारे जागा वाटप होणार यामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरतंय ते म्हणजे जरी जागा वाटप झालं ज्या ठिकाणी मनसेचा उमेदवार जिथे तयारी तिथे उमेदवार अशा पद्धतीनं जर मनसैनिकांकडून उमेदवार जाहीर करण्यात आले तर निश्चित त्याचा फायदा हा दोन ठाकरे बंधूंच्या युतीला होणार का असा सुद्धा सवाल उपस्थित होतो। मात्र हे जे सगळे प्रश्न आहेत ते निर्माण होतात ते म्हणजे युती यांच्यात होणार का, युतीनंतर जागा वाटपाची चर्चा होणार का, या सगळ्यानंतर हे प्रश्न उपस्थित होतात। मात्र निश्चितच पाहायला गेलं तर आता या सगळ्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरत आहे ती म्हणजे दोन ठाकरे बंधूंची नेमकी भूमिका आजच्या या बैठकीमध्ये काय ठरते। कारण ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर अत्यंत घोळ आपल्याला पाहायला मिळत आहे, दुबार मतदार हे प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळत आहे। नुकताच महापालिकेकडून यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये 11 लाखांहून अधिक आपल्याला दुबार मतदार मुंबईच्या प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळाले।
आणि या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर आता निवडणूक आयोगाविरोधात निवडणूक आयुक्ताविरोधात उठवलेला आवाज, दुबार मतदानाचा वाढलेला मुद्दा, दुबार मतदानाबाबत दिलेले पुरावे, यानंतर दुबार मतदानाची संपूर्ण पडताळणी करून दुबार मतदार काढावे, नवीन यादी तयार करावी, त्यानंतर निवडणुका घ्यावा, अशी जी काय मागणी या 2 ठाकरे बंधूंनी केली आहे, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुद्दा हा कायम राहणार आहे, तो म्हणजे एकंदरीत निवडणुकीतील घोळाचा असेल, दुबार मतदाराचा असेल. मात्र या सगळ्यामध्ये प्रश्न सुद्धा महत्वाचा होतो, तो म्हणजे जर 2 ठाकरे बंधू हे एका कार्यक्रमात असेल, राजकीय कार्यक्रमात असेल, मंचावरती असतील, एकत्र येतात, मग युतीची घोषणा नेमकी कधी होणार? त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये युती संदर्भामध्ये काही ठरतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या 2 ठाकरे बंधूंच्या भेटीवरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भात पुढे काय घडतं हे सुद्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार. त्यासाठी तुम्ही पाहत राहा माय महानगर.